नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी हेल्दी, पौष्टिक, चविष्ट मिक्स डाळींची इडली. खरं तर मुलांना इडली खूप आवडते, पण मुलांच्या नाश्त्यासाठी जर ही इडली आपण बनवली, तर ही खूप छान तर आहेच. कारण यामध्ये वेगवेगळ्या डाळींचा समावेश आहे. ज्यांना आपल्या डाएटकडे लक्ष द्यायचं आहे, तेही ही इडली जर योग्य प्रमाणात घेतली, तर ही इडली डाएटसाठीही एकदम उत्तम पर्याय आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे ही इडली घरच्या साध्या साहित्यापासून बनते, ज्याच्यामुळे आपल्याला मार्केटमधून काहीही आणायचं नाही. चला तर सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी एक पातेलं घेतलं, त्यामध्ये मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर अर्धी, उडीद, हरभरा आणि 2 वाट्या तांदूळ. म्हणजे संपूर्ण डाळ मी 1-1 वाटी घेतली, मसूर अर्धा आणि 2 वाट्या मी तांदूळ घेतलेत. त्याच्यामुळे आपल्या डाळी खूप जास्त आहेत आणि तांदूळ खूप कमी. छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सकाळी जर भिजू घातले तर रात्री दळायचं आहे. नाहीतर 4 तास कमीत कमी आपण याला भिजू घालणार आहोत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अतिशय बारीक दळून घ्यायचं आहे. पाहू शकता मी या प्रकारे एकदम बारीक दळून घेतलं होतं. संपूर्ण बॅटर मी दळून घेतलेलं आहे. आणि जेव्हा पण आपण इडलीचं दळायला ठेवतो ना, त्यासाठी ना असा मोठा प्रकारचा डबा घ्या. कारण हे फर्मेंट होतं आणि कधी-कधी ते बाहेर जातं. कारण मी खूप मोठा डबा घेतला त्याच्यामुळे माझं बाहेर नाही गेलं. पण माझं बऱ्याच वेळेस असं होतं छोटा डबा घेतल्यानंतर, की बॅटर बराच वेळेस बाहेर पडतं. मग ते नकोसं वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं हाईटला मोठा असेल तर खूप छान. आणि ते रात्रीचं होतं ते फर्मेंट झालं नव्हतं. पण डाळी असल्यामुळे ते लवकर फर्मेंट होतं. आणि आता हे सकाळचा रिझल्ट आहे पाहू शकता. खूप छान. ना इनो ना बेकिंग सोडा घालायचं काम पडलं मला. तर ही इतकं छान बॅटर आपलं आंबट झालं होतं ना, खूप छान. कारण याच्यामध्ये आपण ज्या डाळी टाकल्या होत्या ना, त्या डाळीमुळं खूप छान बॅटर फर्मेंट झालं होतं, आंबट झालं होतं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं आपण मिक्स करू तेवढीच आपली इडली खूप छान सॉफ्ट होते. हे नेहमी लक्ष ठेवा. जर कधी-कधी जर बॅटर फर्मेंट नाही झालं तर छान मिक्स करा. त्याने खूप छान रिझल्ट येतो. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण आता इडली पात्रामध्ये हळू संपूर्ण इडल्या लावून घेणार आहोत. आणि या बॅटरपासून फक्त इडलीच नाही, तर डोसा, उत्तप्पा आणि आप्पे 3-4 प्रकारच्या डिशेस बनवू शकतात नाश्त्यांसाठी. आणि या जे हे बॅटर आहे याच्यापासून तर बनतात. कारण मी इडली, आप्पे आणि उत्तप्पाही बनवला होता. खूप छान झाले होते. पण मी संपूर्ण नाही दाखवत आहे. फक्त इडलीच दाखवत आहे. तर तुम्हाला जर माझी हे इडलीचं बॅटर कसं वाटत आहे हेही सांगा. आणि आपण इडली पाहू शकतो. खूप छान झाली होती. असं वाटत नव्हतं, की ही इडली डाळींपासून बनलेली आहे. तांदूळ अशी अतिशय कमी घेतलेले आहेत आपण. आणि इडली तर खरंच सॉफ्ट तर झालीच होती. आणि टेस्टीची असं वाटत नव्हतं, की डाळींची इडली आहे. असं वाटत होतं, की आपली नॉर्मल इडली आहे. आणि अतिशय जाळीदार झाली होती आणि सॉफ्ट पण झाली होती. पाहू शकता जाळीदार किती छान झालेली आहे. मला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.